आसाम, आगरतळा लोकमान्य टिळक टर्मिनस ट्रेन या रेल्वेला एक छोटासा अपघात, डिरेलमेंट म्हणजे रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरणे. 8 डबे रुळावरून घसरले असं आपण ऐकतोय, पाहतोय टी व्हीवर. पण आता या रुळाची बांधणी, त्याची जोडणी, त्यानंतर स्लीपर्स टाकणं, त्या नटबोल्टचं फिटिंग, म्हणजेच कुठलाही मेकॅनिकल फॉल्ट नसणं, त्यानंतर 2 बोगी जोडल्या जातात, ज्याला आपण कपलिंग म्हणतो, ते व्यवस्थित टाईट असणं, घट्टपणे त्याची बांधणी झालेली असणं ट्रेन सुटण्याच्या आधी. रुळामध्ये ट्रॅक बदलण्यासाठी ज्या काही अरेंजमेंट केलेल्या असतात त्या विदाऊट फॉल्ट असणं, त्याच्यामध्ये काही त्रुटी नसणं, असे अनेक आस्पेक्ट आहेत ज्याच्यामुळं ट्रेनचे डबे रुळावरून खाली घसरू शकतात. आता आजकाल ट्रेंड काय चालू आहे, अर्थात घटना पण तशा घडलेल्या पुरावे आहेत, की ॲक्सिडेंट जिहाद, म्हणजे हे जिहादचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. थूक जिहाद प्रत्येक धाब्यामध्ये, लव जिहाद तर आहेच आहे, लँड जिहाद म्हणजे ठराविक जमीन कुठली आहे, काय आहे ह्याची गुप्त इन्क्वायरी करायची, शासकीय जमीन पडीक आहे बरीच वर्ष, समजल्यानंतर तिथे कब्जा करायचा, झोपडपट्ट्या बांधायच्या, परदेशातनं आलेले रोहिंग्या वगैरे लोकांचा तिथे झोपड्यांमध्ये सेटल करायचं, त्यांची आय कार्ड्स बनवायची आणि त्यांच्याकडनं रेल्वेच्या पटरीवरती असे काही दगड ठेवणे, सायकली ठेवणे, सिलेंडर ठेवणे, हे पण चालू आहे. अगदी मान्य आहे त्या गोष्टी. पण प्रत्येक वेळेस कुठेही ट्रेनचा छोटा मोठा अपघात झाला की रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ये गव्हर्नमेंट ही ऐसी है, असे काही कॉमेंट्स करणारी लोक बघितली की मला हसू येतं. आणि प्रत्येक ठिकाणी हा ॲक्सिडेंट जिहादींनी केला असेल असेही कॉमेंट करणारे भेटतात, तेव्हाही हसू येतं. अरे तुम्ही आम्ही सामान्य लोक आहोत ना, तुम्हाला आम्हाला त्यातलं काही ज्ञान आहे ना, तुम्ही आम्ही काही फार मोठे पोचलेले आहोत, रेल्वेची यंत्रणा कशी चालते याच्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? 1 किलोमीटरला किती डिझेल लागतं, रेल्वेचे हे लोकोमोटिव्ह इंजिन आहे, त्याच्यामध्ये डिझेलच्या टाक्या किती असतात, याची तरी जुजबी काही माहिती आहे का? रेल्वे ट्रॅक कसे टाकले जातात, त्याच्या जमीन जेव्हा निवडली जाते ट्रॅक टाकण्याकरता तेव्हा जिओलॉजिकल सर्वे कसा होतो, त्याच्या मातीचं परीक्षण, खडकांचं परीक्षण कसं होतं, काहीही माहीत नसलेली सामान्य माणसं लगेच कॉमेंट्स करतात की रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, आता हे सारखं घडायला लागलंय, असं होतंय तसं होतंय, हे शासनच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना, रेल्वेमध्ये भरतीच झाली नाहीये, लोकांची कमतरता आहे म्हणून डबे घसरायला लागलेत. आता लोकांची कमतरता आणि डबे घसरणं, हां ठीक आहे, ट्रॅकच्या इन्स्पेक्शनला जास्त टीम मिळेल, कोणतीही फास्टेस्ट ट्रेन पास व्हायच्या आधी जे काही इन्स्पेक्शन करायचं असतं ट्रॅकचं, त्यासाठी जर मॅनपॉवर कमी पडत असेल किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरची माणसं जर नीट काम करत नसतील तर ते प्रशासन, रेल्वे प्रशासन त्यांच्यावर ॲक्शन घेईल ना. तुम्ही जनसामान्यांनी कोणती कॉमेंट करायची याचं जरा तारतम्य बाळगलं पाहिजे.
इतकंच मला नक्की वाटतं. संवेदनशीलतेने पहिल्यांदा आपल्या मनात प्रश्न हा आला पाहिजे, अरे कोणी काही मेलं वगैरे नाही ना? किती जखमी झाले असतील बिचारे? हा प्रश्न एका संवेदनशील मनामध्ये उत्पन्न होतो पहिल्यांदा. नंतर बाकीच्या गोष्टी, मग तो ॲक्सिडेंट जिहादींनी केला आहे का, मग मेकॅनिकल फॉल्ट आहे का, सिग्नलिंग यंत्रणेत काही फॉल्ट होता वगैरे वगैरे, हे नंतर तुमच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुम्ही तो विचार करू शकता. पण 4 लोकांमध्ये जेव्हा तुम्ही व्यक्त होता, तेव्हा कमीत कमी स्वतःचं अज्ञानाचं प्रगटीकरण तरी करू नका. आणि गव्हर्नमेंटमध्ये बसलेल्या आज रेल्वे मंत्री जे आहेत, ही इज व्हेरी हायली क्वालिफाईड पर्सन. प्रत्येक गोष्टीत त्या मंत्र्याला जबाबदार धरणं हे काही सुशिक्षितपणाचं लक्षण नाही आहे. हो, ते लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना एक मोठा अपघात झाला. ती व्यक्ती वेगळ्या व्यक्तिमत्वाची होती. त्यांनी लगेच राजीनामा दिला, नैतिक जबाबदारी स्वीकारली. पण एखादी घटना जर एक 50 लोकांवर अवलंबून असेल, तर त्यामध्ये एखाद्यालाच दोषी धरून चालेल का? नाही चालणार. रेल्वेचा हा कारभार खूप मोठा आहे. मला हेही कळतंय काही लोकांची तडप दिसतेय की भरती नाही आहे रेल्वेत, बरीच वर्ष झाली, माणसं कमी पडत आहेत वगैरे वगैरे. पण मला याच्यामधनं कॉमेंट्स ऐकू आल्या. अगदी खरं आहे, जर अनएम्प्लॉयमेंट वाढत असेल आपल्या समाजामध्ये, रेल्वे इज द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट सोर्स इन इंडिया, हे तर सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ताच कोरोनाचा काळ गेला, प्रचंड तिजोरीवरती प्रत्येक देशाच्या ताण आलेला आहे. त्यातूनही आपण व्यवस्थित तरलो आहे, हे आपलं भाग्य आहे की आपण भारतात राहतो. आपण काही गोष्टी एक्सपोर्ट केल्या त्या काळात. स्थिरस्थावर व्हायला थोडासा वेळ लागतो. रेल्वेचं जे बजेट आहे, रेल्वेचं जे उत्पन्न आहे, ते देशाच्या अनेक विकास कामांमध्ये सुद्धा डायव्हर्ट केलं जातं. हे सुद्धा खूप कमी लोकांना माहिती. रेल्वे डिझेलची इंजिन जी आहेत, त्याचा खर्च किती असतो हे सुद्धा सामान्यांना माहीत नाही आहे. 4 ते 6 लिटरमध्ये ही ट्रेन, 12 डब्यांची गाडी गृहीत धरा, पॅसेंजर ट्रेन गृहीत धरा, त्याला 4.5 ते 6 लिटरचं डिझेल लागतं 1 किलोमीटर ती गाडी खेचण्यासाठी. आज 5,500 लिटरची एक टाकी असते, एक 5,000 लिटरची असते आणि तिसरी टाकी 6,000 लिटरची असते. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, नवनवीन आपण मेक इन इंडियाच्या ट्रेन बनवल्यात, वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यात, ज्या काही सुधारणा पण झाल्यात ना, त्यांचा आपण विचार करून नंतर कॉमेंट्स केल्या तर थोडंसं आपण सुद्धा बुद्धिमत्ता वापरून बोलताय अशी आपली समाजात प्रतिमा निर्माण होईल. त्यामुळं अशा मोठ्या घटना जेव्हा घडतात, तर सामान्य माणसांनी प्रतिक्रिया देताना थोडंसं सावधानतेने शब्द वापरावेत, एवढीच मी विनंती करतो. आणि ज्या बाबतीत कॉमेंट करायची त्याच्या बाबतीत थोडासा अभ्यास केल्याशिवाय तुम्ही कॉमेंट नका करू. नका त्या एकट्या ड्रायव्हरला किंवा असिस्टंट ड्रायव्हरला जबाबदार नका धरू. नका त्या एकट्या रेल्वे मंत्र्याचा राजीनामा मागून उगीच स्वतःची फुशारकी मिरवू नका. ती व्यक्ती कोण आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, त्याच्याविषयी कॉमेंट करण्याची आपली पात्रता तरी आहे का, ह्या गोष्टी जरा जाणून घेतल्यानं तर जरा बरं वाटेल. म्हणजे समाजामध्ये नको त्या गोष्टींचा अपप्रचार करणारी, अशी कॉमेंट करणारी मंडळी ही पाहिली की मला तरी राग पण येतो आणि हसू पण येतं. मित्रांनो, रेल्वेचं जाळं व्यवस्थितरित्या आपल्या भारतामध्ये वाढत आहे. आज नागपूरसारख्या शहरामध्ये 4 पदरी, म्हणजे एकावरती एक असे 4 प्रकार याचं बांधकाम झालेलं आहे आणि वाहतूक सुरू आहे. काय आहेत हे 4 पदर? पहिला नॅशनल हायवे, दुसरा ट्रेन आहे, तिसरा परत एक रस्ता आहे आणि चौथ्यावरनं मेट्रो जाते. आणि एअरपोर्टवर उतरल्यानंतर
लवकरात लवकर विमानातनं आलेल्या लोकांना त्यांच्या त्यांच्या डेस्टिनेशनला पोचता यावं म्हणून ही कनेक्टिव्हिटी एअरपोर्टच्या आसपास केलेली आहे. आता ह्या सगळ्या सुधारणा ज्या होत आहेत, तुम्हाला जिकडे तिकडे हायवेज बघायला मिळत आहेत, तुम्हाला बोटीने प्रवास करण्याच्या मुभा जास्त वाढलेल्या आहेत, अनेक सुधारणा आहेत. पुण्यासारख्या शहरात मेट्रोचं जाळं वाढतंय. आज ट्रॅफिकच्या त्रासातनं लाखो लोकांची मुक्तता होतीये ना. मग ज्या सुधारणा झाल्यात त्याच्याकडे लक्ष दिल्यानंतर मग कॉमेंट पास करा. हां ठीक आहे, थोडासा त्रागा होणं साहजिक आहे म्हणतो मी. भरती होत नाही आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळीकडे चालू आहे. अरे पण त्याच्यामध्ये सुद्धा डीपमध्ये जाऊन विचार करता आला पाहिजे ना. नक्कीच करता आला पाहिजे. जसं आपण आपलं कुटुंब चालवताना एक मंथली बजेट असतं, त्याच्यामध्ये जशी आपण काटकसर करतो तशाच पद्धतीने हा देश चालवताना सुद्धा करावी लागते. हा सारासार विचार डोक्यात नक्की आला पाहिजे. मित्रांनो, जो काही हादसा घडलाय, जी काही घटना घडली, आगरतळा लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणारी ही रेल्वे 8 डबे घसरलेत. आपण त्या देवाचे आभार मानूयात की कोणालाही हानी झाली नाही आहे, जीवितहानी नाही झाली आहे. किरकोळ आता जखमा या होणार. रेल्वेच्या रुळावरनं जेव्हा डबे घसरतात तो त्याचा वेग जर गृहीत धरला तर नक्कीच कुठेतरी आदळा पटवून थोड्याफार जखमा नक्कीच होणार. काही लोकांना असं वाटेल की आता मी त्याच्यात नाही म्हणून मी फार साळसूतपणे बोलतोय वगैरे वगैरे. प्रश्न तो नाही आहे की लगेच कोणत्या निर्णयाप्रती येऊन कॉमेंट्स करण्याइतके तुम्ही आम्ही सामान्य माणसं त्यामधली तज्ज्ञ नाही आहोत. त्यामुळं आपल्याला बोलताना तारतम्य बाळगावंच लागेल. आणि शेवटी हा देश आपला आहे. घडलेली घटना ही आपल्या देशात घडली. त्याच्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील, इंटेन्शन कोणाचं असेल, जिहादींनी केलं असेल, इट इज द पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. सामान्य माणसाचं तिथं लुडबुड करण्याचं काहीही कारण नाही आहे. जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्ही ते वाचू शकता, टी व्हीवर बातम्यांमधनं रिफ्लेक्ट होईल, त्यानंतर तुम्ही त्याच्यावर विचार करू शकता. या घटनेमध्ये जे कोणी जखमी झालेत त्यांच्याबरोबर माझ्या नक्कीच संवेदना आहेत. ज्या ज्या व्यक्तींना त्रास झाला आहे प्रवासात त्यांच्याविषयी पण मी संवेदना प्रगट करतो. या संकटातनं कुणाला शॉक बसला असेल तर त्या शॉकमधनं लवकरात लवकर बाहेर पडण्याची देव त्यांना ताकद देव. आणि रेल्वे प्रशासन ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यानंतर जी काही काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेत आहेच आहे. ती काळजी घेण्याचं प्रमाण त्यांनी वाढवलेलं आहे. चेकिंग वाढवलेलं आहे. नक्की अशा पण बातम्या आहेत. त्या सगळ्या चेकिंग करायला जो स्टाफ नेमला आहे, भले तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असो किंवा भले परमनंट स्टाफ असो, त्यांना मी नम्र विनंती करेन की ट्रेनमधनं जाणारी या माणसांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला कोणालाही अधिकार नाही. इतकं माणुसकी सोडून कोणीही वागू नये, अशीच सद्बुद्धी सगळ्यांना मिळो याच प्रार्थनेसह मित्रांनो इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात एका नव्या व्हिडिओसह, नव्या विषयासह.